भारताने पाकड्यांसोबतची मॅच तर जिंकली, पण तुम्ही ती गोष्ट बघितली का? आपल्या सूर्याभाऊने टॉसच्या वेळी पाकिस्तानी कॅप्टनच्या हातात हात का नाही दिला? काही दिवसापूर्वी झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे आपल्या 26 महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलं होतं आणि त्याच दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश रडला होता आणि त्याचमुळे लोकांचा संताप एकाच गोष्टींवर होता, ही मॅच रद्द करा, पाकिस्तान सोबत खेळूच नका. पण मित्रांनो, एक क्षण थांबा आणि विचार करा, जर आपण खेळलो नसतो, 2 फुकटचे पॉइंट आपण पाकड्यांच्या ताटात उचलून टाकले असते. जसा देशाचा एक तुकडा आपण त्यांना दिला आणि त्यांचा देश झाला पाकिस्तान, तसंच हा पॉइंट पण का द्यायचा? नाही, अजिबात नाही. मग आपले वाघ मैदानावर उतरले, खेळायला नाही तर बदला घ्यायला. एक एक करून पाकड्यांचे खेळाडू तंबूत परत जात होते. काय लोळवलं राव आपल्या बॉलर्सनी. फक्त 127 धावांवर पाकड्यांना गुडघे टेकायला लावले आणि आपली बॅटिंग आली, ती तर फक्त एक औपचारिकता होती. अवघ्या 15 ओव्हरमध्ये सामना खिशात घातला. ही फक्त मॅच नव्हती, हे सडेतोड उत्तर होतं प्रत्येक भारतीयांच्या भावनांचं. आणि म्हणूनच टॉसच्या वेळी सूर्याभाऊने हात मिळवला नाही आणि मॅच संपल्यावर आपली संपूर्ण टीम हात न मिळवता डग आउट मध्ये परतली. कारण हा फक्त खेळ नव्हता, हे उत्तर होतं प्रत्येक श्वासासाठी आणि प्रत्येक हल्ल्यासाठी. खेळ भावनांपेक्षा मोठा नसतो आणि देश तर अजिबात नाही. या वाघांसारख्या टीमसाठी एक शेअर तो बनतोच. जय हिंद.